अहो, आज जेवणासाठी काय बनवू? अगं बरेच दिवस झाले तुरीच्या घुगऱ्या नाही बनवल्या. तुरीच्या घुगऱ्याचं मस्तपैकी कालवण बनव ना. ठीक आहे, बनवते. अरे बाळा, तुला भूक लागली असं सुनबाईने कालवण बनवलं का काय मी बघते. ठीक आहे. सुनबाई त्याने कशाला बोलावलं बघ बरं. ठीक आहे, मी जाऊन येते. अहो, कशासाठी बोलवलं? अगं मी नाही बोलवलं. अहो, आई तर म्हणत होते तुम्ही बोलवलंय म्हणून. नाही मी नाही बोलवलं. चालते. अहो, घ्या, गरम गरम जेवण तयार आहे. जेवण करून घ्या. अरे वा. अश्विनी, भाजी तर एकच नंबर झाली. हो का? पोटभर खा मग, तुमच्यासाठीच बनवले. बघू बघू बाळा, मी खाऊन बघते. अरे देवा, किती मीठ टाकले, खराट घोट. अरे देवा, भाजी खारट कस का झाली? भाजी शिजत असताना मी टेस्ट केली, ती व्यवस्थित होती. मला माहिती आहे भाजी कशी काय खारट झाली ते. बरोबर आहे ना आई? मी जे बोलतोय ते खरं आहे ना? आई का का असा खोटापणा करते तू तिच्या बाबतीत? हा, तुला काय वाटतं मला समजणार नाही? हा, अगं आई, एखाद्याच्या आनंदामध्ये असा मिठाचा खडा टाकून काय भेटतं ग? हा, ती एवढा प्रयत्न करते चांगलं राहण्याचा आणि तू खरंच अशी वागते. खूप लाजिरवाणी वाटतं ग आई. जाऊ द्या हो, नका आईला बडबड करू. अरे बाळांनो, माफ करा रे मला, तो विचार कधीच केला नाही. अगं आई, ती तुला आईसारखा जीव लावते, मग तू असं मतभेद का करत राहते? हा, खरंच असं नको करत जाऊ.